नमस्कार. वचन दिले तू मला या मालिकेच्या नवीन इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आज ऊर्जाला कोर्टात हजर करण्यात येणार असतं आणि त्याआधी हर्षवर्धनने त्याच्या बाजूने जमेल तशी तयारी करून ठेवलेली असते. पण ऐन वेळेला ऊर्जाला कोर्टात सरकारी वकील एक प्रसिद्ध असतो, त्याचं नाव विशाल कीर्तिकर, हा केस लढणार असतो ऊर्जाच्या विरोधात. आणि अशातच आता त्या वकिलाला जर आपण टप द्यायची असेल तर ते खूप भारी पडेल हे आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. कारण तो जवळजवळ हर्षवर्धनच्या लेवलचाच वकील असतो, पण तो सरकारी वकील असतो. आता ऊर्जाला कोर्टात हजर करण्याच्या आधी हा विशाल कीर्तिकर समोर असलेल्या हर्षवर्धनकडे जातो आणि त्याच्याशी एकेरी उल्लेख करत बोलू लागतो. काय रे हर्षवर्धन, काय चाललंय का हे सगळं? तू कोर्टात, तुझा मुलगाही कोर्टात, तुझी सूनही कोर्टात, तुझ्या आईसाहेबही कोर्टात, संपूर्ण जहागीरदार कुटुंब कोर्टात. अरे काय समजता काय तुम्ही स्वतःला? आणि मी असं ऐकलं ही तुझी सून आहे म्हणून, जिच्यावर आज खुनाचा आरोप आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, हो तू बरोबर ऐकलंयस. त्यावर सरकारी वकील विशाल कीर्तिकर म्हणत असतो, मग तुला हेही माहिती असेल आज तुझ्या सुनेला मी नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे पण तू विसरतोयस का, माझी सूनही वकीलच आहे. तू तिला नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडशील यात काही वादच नाही, पण प्रश्न जपून विचार, कारण मीही इथेच आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर ऊर्जा देताना विचारपूर्वक देईल आणि कदाचित असं देईल की उद्या तू कोणालाही पुन्हा एकदा नव्याने प्रश्न विचारण्याच्या लायकीचा राहणार नाहीस. हे सगळं ऐकल्यावर विशाल म्हणत असतो, बापरे बापरे, घाबरलोच की मी. अरे हर्षवर्धन, तुझ्याशी बोलायचं म्हटलं की तू स्वतःची बाजू अशी कणखरपणे मांडतोस की समोरच्याच्या तोंडचं पाणी पळवतोस. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, पाणी तर ऊर्जा पळवणार आहे तुझ्या तोंडचं. आणि अशातच आता थेट कामकाजाला सुरुवात झालेली असते. सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतलेली असते. जज साहेब सुद्धा तिथे बसलेले असतात आणि अशातच आजच्या केसला सुरू करण्यात यावं असं जज साहेबांनी म्हणताच आता विशाल कीर्तिकर हा मोठ्या स्टाईलने ऊर्जाच्या दिशेने चालत असतो. ऊर्जा त्या विटनेस बॉक्समध्ये उभी असते. तिचं लक्ष फक्त आणि फक्त या सगळ्या केसमध्ये पुरावे शोधण्याकडे लागलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे ऊर्जाला सरकारी वकील विशाल कीर्तिकर विचारू लागतो, काय मग वकिलीनबाई, कशा आहात तुम्ही? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, कशी दिसते मी तुम्हाला? त्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, बाप रे, एक खून करूनही ॲटिट्यूड काही कमी झालेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, मुळात मी खून केलेला नाहीये. त्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, अहो वकिलीनबाई, असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही विसरताय का पोलिसांना तुम्ही स्वतः स्टेटमेंट दिलं होतं की गोळी तुमच्याच बंदुकीतून झाडली गेली आहे आणि तिथे असलेल्या विक्रांच्या छाताडात लागली. मग तरीही तुम्ही रोखठोकपणे कसं काय बोलू शकता की तुम्ही खुनी नाही म्हणून? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, कारण मी पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट तर खरं आहे, पण मी चालवलेली गोळी विक्रांच्या छाताडात लागलीच नाही. हे सगळं ऐकल्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, या बोलण्याला काय अर्थ आहे का? उगाच काही बोलून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नकोस ऊर्जा. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, माइंड युअर लँग्वेज. तुम्ही मला ऊर्जा अशी हाक मारू शकत नाही. या कॅटेगरीत असले म्हणून काय झालं, मी सुद्धा वकील आहे आणि अजून मी आरोपी सिद्ध झालेली नाहीये. हे सगळं ऐकल्यावर मात्र विशाल कीर्तिकरला कळून चुकलेलं असतं. आपण एखाद्या साध्या व्यक्तीशी बोलत नसून आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीशी बोलतोय आणि त्याचा आपण मान राखला पाहिजे. लगेचच आता विशाल कीर्तिकर म्हणत असतो, बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. तुम्हाला मी ॲडव्होकेट ऊर्जा शौर्य जहागीरदार म्हटलं पाहिजे ना, म्हणजे तुम्ही जहागीरदार असोसिएट मधला आहात ना? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, त्या गोष्टीशी माझा काही संबंध नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुम्ही मला जे काही प्रश्न विचारताय त्याची मी अचूक उत्तरं देणार.
कारण मला कोर्टाची अजिबातच दिशाभूल करायची नाहीये आणि मी आधीच सांगितलंय ही केस मी स्वतः लढणार आहे. त्यावर ऊर्जाला समोरचा विशाल कीर्तिकर म्हणत असतो, हरकत नाही, ही केस स्वतः तुम्ही लढणार आहात तसं तुम्ही स्टेटमेंट लिहून दिलंय. आणि अशातच आता उलट सुलट प्रश्न विचारल्यानंतर विशाल कीर्तिकरला ऊर्जाने आता जे काही उत्तर दिलेलं असतं ते अक्षरशः अगदी ते कोर्ट दणाणून सोडतं. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. ऊर्जा या विशाल कीर्तिकरवर भारी पडत आहे. याचाच अर्थ विशाल कीर्तिकरच्या विरोधात जाऊन ऊर्जाने जर आपली केस व्यवस्थितपणे मांडली तर या कोर्टामधून आजच तिला बेल मिळू शकते. आणि ऊर्जाला जर बेल मिळाली तर ऊर्जा स्वतःच्या विरोधात असणारे पुरावे एकत्र करून या कोर्टात खरं काय आहे ते उघडपणे सिद्ध करेल. आणि तसं जर झालं तर माझ्या प्लॅनचे 12 वाजतील. आणि अशातच आपण पाहतोय आता शौर्य हा हर्षवर्धनच्या बाजूला आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड तुम्हीच काहीतरी करा ना. अहो हा विशाल कीर्तिकर उलट सुलट प्रश्न विचारून ऊर्जाची एनर्जी वाया घालवतोय, तिला कमजोर करतोय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य शौर्य मला जे दिसतंय ते तुला दिसत नाहीये का. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्हाला काय दिसतंय एक्झॅक्ट मला कळत नाही, पण डॅड जरा तुम्हीच विचार करा ना. या सगळ्यामध्ये आपल्या घराण्याची इज्जत चव्हाट्यावर येत आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य ज्या वेळेला तुझ्या बायकोने विक्रांतच्या छाताडात गोळी मारली ना त्याच वेळेला आपल्या घराण्याची इज्जत चव्हाट्यावर आली होती. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड ऊर्जाने स्पष्टपणे सांगितलंय की तिने झाडलेली गोळी विक्रांतला लागलेलीच नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य हे फक्त ऊर्जा सांगते, पण खरं काय आहे याचा पुरावा आपल्याकडे आहे का. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य चांगलाच गोंधळतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, म्हणजे डॅड सुद्धा या वेळेला आपल्याला मदत करत नाहीयेत. आणि अशातच आता शौर्य खूपच डिस्टर्ब झालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा या विशाल कीर्तिकरला म्हणत असते, काय बोलताय तुम्ही, हे बोलताना जरा विचार तरी करा. खरंच तुम्हाला अशा पद्धतीने कोर्टात बोलण्याची मुभा आहे का. हे वाक्य ऐकल्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आता कोर्टात मी कसं बोलायचं हे तुम्ही मला शिकवणार का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, जर तुम्ही विसरला असाल तर मला तुम्हाला शिकवावंच लागेल की तुम्ही काय विसरलात ते. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर लगेचच म्हणत असतो, जज साहेब मला तर क्लिअर वाटतंय त्या विक्रांत शिर्केला या ऊर्जानेच ठार मारलाय. तेवढ्यात आपण पाहतोय जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काय वाटतंय यावर कोर्ट कधीच निर्णय देत नाही. कोर्टाला व्यवस्थित पुरावे लागतात आणि तुम्हाला इतकं माहीत असायला हवं की पुराव्यांच्या आधारावरच कोर्ट कोणताही निर्णय देतो. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सगळं काही अगदी तुमचं बरोबर आहे असं फायनली आता विशाल कीर्तिकरने म्हणताच आता तो फायनल ॲडव्होकेट ऊर्जाला विचारत असतो, बरं मला सांगा त्या रात्री तुमच्या घरी सुरू असलेली पार्टी सोडून अचानकपणे तुम्ही विक्रांतला भेटायला का गेलात. आणि मी असं ऐकलंय त्याआधी विक्रांतला फोनवर तुम्ही धमकी दिली होती की विक्रांत मी तुला मारून टाकेन, असं तुम्ही का बोलला होतात. आणि तसं तुम्ही बोललात तसं तुम्ही करून दाखवलं. त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, माणूस चिडल्यावर कधी कधी काही बोलून जातो, पण याचा अर्थ हा नाही जे ते बोललाय तेच ते करतो. त्यावेळेला ॲडव्होकेट विशाल कीर्तिकर म्हणत असतो, पण आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. त्यावेळेला ॲडव्होकेट ऊर्जा म्हणत असते, कारण मी चालवलेली बुलेट ही त्या विक्रांत शिर्केला लागलेलीच नाहीये. विक्रांत शिर्केचा जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल त्यामध्ये बघा, त्याच्या छातीमध्ये लागलेली बुलेट ही माझ्या पिस्तुलाशी मॅच करणारच नाही. आणि त्याच्या छातीत लागलेल्या बुलेटेवरून आपल्याला कळेल की नक्की त्याला गोळी कोणी मारली ती. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन स्वतःशी बोलतो, बाप रे, ऊर्जाने तर या केसचा पूर्ण मुखडाच चेंज केलाय. अगदी बरोबर बोलली ती. विक्रांतच्या छातीत लागलेली बुलेट
जर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळली आणि ती जर समोर आली तर ऊर्जाच्या पिस्तुलामधून निघालेली बुलेट ती नव्हती हे सगळ्यांसमोर सिद्ध होईल आणि ऊर्जा निर्दोषपणे सुटेल. आता विशाल कीर्तिकर हा स्वतःशी बोलत असतो, ही ऊर्जा जे काही बरोबर बोलते, पण आता हिच्यावर कोणत्या पद्धतीने आरोप करू आणि या सगळ्यामध्ये तिला अडकवण्याचा प्रयत्न करू. विशाल कीर्तिकर म्हणत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा, तुम्हाला मी जे काही विचारतोय त्याचं उत्तर द्या, स्वतःचं डोकं चालवू नका. त्यावर ऊर्जा म्हणत असते, स्वतःचं डोकं चालवू नको असं तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे ही केस मी स्वतः माझ्या बाजूने लढते आणि तुम्ही माझ्या विरोधात. त्यामुळे मला माझी बाजू मांडण्याचा संपूर्णपणे अधिकार आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता विशाल कीर्तिकरला कळून चुकलेलं असतं. आणखी थोडा शहाणपणा केला तर ही ऊर्जा आपलं सगळं पाणीपत करून ठेवेल. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, जज साहेब तुम्हीच सांगा मला, त्या दिवशी माझ्या बंदुकीतून जर गोळी सुटली असेल आणि ती गोळी जर या विक्रांतच्या छातीत लागली असेल तर तीच गोळी सेम माझ्या बंदुकीशी मॅच करायला पाहिजे की नाही. त्यावेळेला जज साहेब म्हणत असतात, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि अशातच आता थेट ऊर्जाने या कोर्टाला विनंती केलेली असते की जज साहेब, विक्रांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट इथल्या इथे सगळ्यांसमोर उघड करण्याची मी विनंती करते. मी चालवलेली बुलेट जर त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मॅच होत असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. हे सगळं ऐकल्यावर मात्र विशाल कीर्तिकर स्वतःशी बोलतो, बाप रे, या ऊर्जाने तर केसचा संपूर्ण मुखडाच चेंज केलाय. आता हिला नेमकं काय विचारू मी. आणि अशातच आता विशाल कीर्तिकर या ऊर्जाला वेगळं काही विचारण्याच्या तयारीत असतो. तेवढ्या जज साहेब म्हणत असतात, थांबा थांबा ॲडव्होकेट विशाल, तुम्ही आता ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेना काही विचारू नका, कारण ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने आज या कोर्टामध्ये जे काही म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. आता हे कोर्ट फॉरेन्सिक लॅबला असा आदेश देत आहे, त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग कोर्टात अगदी तंतोतंत उभा करायचा. आणि विशाल कीर्तिकर जो आरोप करत आहेत की ऊर्जा शिंदेने या विक्रांतला संपवण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा पर्दाफाश करायचा आणि नक्की बुलेट कोणती होती हे सगळं ओपन करायचं. हे सगळं ऐकल्यावर मात्र फॉरेन्सिक लॅबने लगेचच आता या कोर्टाची ही विनंती मान्य केलेली असते आणि त्यानंतर फॉरेन्सिक लॅब आपल्या कामाला सुरुवात करतं. आणि तात्पुरता का होईना आता जज साहेबांनी या ऊर्जाला बेलवर सुटण्याची मुभा दिलेली असते. आता बेलवर ऊर्जा बाहेर येणार हे वाक्य ऐकल्यावर शौर्य आनंदाने नाहून गेलेला असतो. शौर्य लगेचच म्हणत असतो, ऊर्जा खरंच कमाल केलीस तू. आणि अशातच आता ऊर्जाला कोर्टाने बेलवर सोडलंय हे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालेलं असतं. आणि त्याच वेळेला ऊर्जा या विशाल कीर्तिकरच्या समोर आलेली असते आणि म्हणत असते, विशाल सर, काय करताय तुम्ही हे? अहो, माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे आहात तुम्ही. अहो, माझ्यासारख्या ज्युनियर वकिलाला तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारता, तेही सिनियर वकील असून. त्यावर विशाल कीर्तिकर म्हणत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा, बेलवर सुटलेस म्हणून जास्त त्रागा करू नकोस. एकच गोष्ट लक्षात ठेव, अजूनही तू संशयित आरोपी म्हणून आहेसच, कधीही डाव पलटू शकतो. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना, मलाही माहिती आहे, पण माझ्या मनाला एक गोष्ट माहिती आहे की विक्रांतला मी मारलेलं नाहीये. नक्कीच त्यावेळेला तिथे कोणीतरी तिसरं होतं. तुम्ही तर माझी बाजू घ्यायला हवी होती असं मी म्हणणार नाही, कारण तुम्ही सरकारी वकील आहात आणि निश्चितच तुम्हाला कुणीतरी पुडी दिली असेल आणि ती पुडी जर पैशाची असेल तर तुम्ही ना सरकारच्या बाजूने ना माझ्या बाजूने, तुम्ही त्या पुडीवाल्याच्या बाजूने असणार. हे सगळं ऐकल्यावर आता विशाल कीर्तिकर म्हणत असतो, काय बोलतेस तू? हे शब्द जपून वापर, नाहीतर तुला खूप भारी पडेल. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा म्हणत असते, भारी तर आता तुम्हाला पडणार आहे.
जर तुम्ही कोणाची पुडी स्वीकारली असेल तर हे सगळं ऐकल्यावर मात्र विशालला चांगलाच घाम सुटलेला असतो आणि त्याच्या तोंडचं पाणी आता ऊर्जाने पळवत त्याच्या नाकीनं आणलेले असतात. विशाल कीर्तीकर आपली बॅग भरत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता हर्षवर्धन समोर आलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय मग ॲडव्होकेट विशाल, झाली का पळता भोई? म्हणूनच मी आधी सांगितलं होतं जरा शब्द जपून वापरायचे. ऊर्जा माझी सून जरी असली ना तरी ती माझ्यापेक्षा अगदीच हुशार आणि तारपीट आहे. हे सगळं ऐकल्यावर आता विशाल हा स्वतःशी म्हणत असतो, चला निघायला पाहिजे. आणि मग विशाल तिथून बाहेर पडतो. अशातच आता ऊर्जाही या कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर तिथे तिचे मीडियावाले आणि समर्थक असतात. ऊर्जाताई जिंदाबाद, ऊर्जाताई जिंदाबाद. आम्हाला माहिती होतं आमची ऊर्जाताई असल्या प्रकारचं कोणतंच कांड करू शकणार नाही, आमचा विश्वास होता, असं तसं बोलून आता ऊर्जाची एनर्जी वाढवण्याचं काम तिथे असलेल्या तिच्या समर्थकांनी केलेलं असतं. आणि तेवढ्यात तिथे हर्षवर्धन सुद्धा पोहोचलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य समजाव तुझ्या बायकोला, फार काळ इथे थांबण्यात अर्थ नाहीये, आताच्या आता तिला म्हणावं घरी चाल. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता थेट शौर्य म्हणत असतो, डॅड घरी नाही जाऊ शकत. त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, का घरी नाही जाऊ शकत? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, कारण मॉमने स्पष्टपणे सांगितलंय ऊर्जाला यापुढे या घरात स्थान देणार नाही. हे सगळं ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, चल घेऊन तो, मी बघतो कोण अडवतंय ऊर्जाला. असं म्हणून आता हर्षवर्धनने शौर्यला एक वेगळीच एनर्जी दिलेली असते. आणि लगेचच आता ऊर्जा शौर्याबरोबर त्याच्याच गाडीमध्ये बसून घरी यायला निघालेली असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा आज तर मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? इथे शौर्य तर आता ऊर्जाच्या प्रेमात वेडा आहे, पण खरंच ऊर्जा फक्त बेलवर सुटली आहे का? काय येत्या काळामध्ये पुन्हा ती तुरुंगात जाईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.